न्याय देत असताना इतर कुठल्याही समाजावर अन्याय करणार नाही। अरे जे आरोप करतायत त्यांनी पहिले स्वतःच्या गिरेबांमध्ये झाकून बघावं। आम्ही दिलेलं आरक्षण, महायुतीने दिलेलं आरक्षण ते मुख्यमंत्री असताना टिकवू शकले का? का दुर्लक्ष केलं? मग मराठा समाजाबद्दल किती तुम्हाला कळवळा आहे, किती तुमची भूमिका दुटप्पी आहे? मराठा समाजाचं आंदोलन लाखांचं झालं त्यावेळेस कोणी टीका केली होती? सामनामधून कोणी टिंगल केली होती? आणि म्हणून त्यांना तर बोलायचा नैतिक अधिकारच नाही आहे। त्यांनी तर ते आरक्षण टिकवलं नाही जे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या काळात दिलं गेलं होतं, आणि त्यानंतर ते आरक्षण रद्द झालं। मी मुख्यमंत्री झाल्यानंतर महायुतीने आम्ही पुन्हा 10% आरक्षण दिलेलं आहे। जे आम्ही बोलतोय ते करून दाखवतो। बोलायची पण हिंमत दाखवतात का ते? त्यांनी फक्त निवडणुकीची मतं घेण्यापुरतं ते राजकारण करतात। या ठिकाणी 5000 अधिसंख्य पदं, 5000 लोकांना नोकऱ्या देण्याचं काम कोणी केलं? हिंमत आम्ही दाखवली। त्यावेळेस देखील मुख्यमंत्री असताना काय हिंमत दाखवली नाही? आता जे आरोप करतात त्यांनी, आणि म्हणून त्यांनी आमच्यावर बोलण्याचा नैतिक अधिकार त्यांना नाही। ते सपसेल या मराठा समाजाच्या न्याय हक्कामध्ये अपयशी ठरलेले आहेत। चला, धन्यवाद। महाविकास आघाडीतील सर्व पक्ष नेत्यांना ओबीसीतून आरक्षण देणं मान्य आहे। चला, माईक कशाला आलात तिथे? उपोषणासंदर्भामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पत्रकार परिषद या ठिकाणी घेतलेली आहे।